आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय डी.के. रवींच्या आत्महत्येच्या अनुषंगानं, पण खरं म्हणजे केवळ डी.के. रवींची आत्महत्या किंवा खून या संदर्भात केवळ ही चर्चा मर्यादित नाही आहे. आपण एकूण सिस्टीमच्या अनुषंगानं की ही सिस्टीम अशी घुसमट करणारी अशा प्रकारची का होत चाललेली आहे आणि आपण सगळे अंधाराचे वाहक का होत चाललेलो आहोत. जर खरंच आपल्याला हे बदलायचं असेल चित्र तर काय करता येईल अशा अनुषंगानं आपण चर्चा करतो आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी डॉक्टर मिनल जोशींना असं विचारलं होतं, त्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत. डॉक्टर मिनल जोशी, एकूण सामाजिक मानसशास्त्र म्हणून, व्यक्तिगत मानसशास्त्र वगैरे सोडून द्या क्षणभर, पण सामाजिक मानसशास्त्र म्हणून या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघता आहात, काय वाटतं? सर्वप्रथम डिप्रेशन हे आपल्या संपूर्ण जगासमोरचं एक सगळ्यात मोठं संकट म्हणून सामोरे येत आहे. तर या डिप्रेशनच्या मागे वेगवेगळी कारणं असू शकतात. वैयक्तिक तर आहेतच, शिवाय स्वतःकडनं खूप जास्त अपेक्षा करणं आणि रोजच्या जीवनातला ताणतणाव हँडल करता न येणं ही ह्याच्या मागची काही प्रमुख कारणं असू शकतात. तर हे आपण कसं टाळू शकतो, तर एकतर खूप एककल्ली आयुष्य आपण जे जगायला लागलोय, आपलं विश्व हे आपलं काम होऊन जातं किंवा त्याच्यातल्याच अचिव्हमेंट्स किंवा त्याच्यातल्याच सगळ्या घडामोडी आपलं जग होऊन जातं. तसं न होता थोडासा आपलं जग विस्तारायला हवंय. कामाच्या पुढे सुद्धा आपलं आयुष्य आहे हे लक्षात ठेवून त्या गोष्टीतनं आनंद मिळवायला सुरुवात करायला हवी आहे लोकांनी. आणि त्याच्यातनंच या गोष्टीला, शिवाय बाकीच्या गोष्टी आहेतच, काउन्सिलिंग आहे, आपल्याकडे हेल्पलाईन्स आहेत ज्याच्यातनं आपण डिप्रेशन किंवा उदासीनता याला आपण हँडल करू शकतो. पण स्वतः आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण बरेच बदल घडवून आणू शकतो, ज्याने आपल्या ह्या गोष्टींना बराच आळा येऊ शकतो. अच्छा, बरोबर, अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. धनराज वंजारी आत्ता आपल्यासोबत आहे. धनराज वंजारी, तुम्ही ACP म्हणून काम केलेलं आहे, शिवाय मानसशास्त्रामध्ये तुम्ही MPhil केलेलं आहे. मला एक सांगा, आता ही चर्चा मला पुन्हा फक्त आत्महत्या, घुसमट एवढ्यावरच न्यायची नाही आहे. ते तर आहेच, ते महत्त्वाचं आहे. त्याचा उल्लेख डॉक्टर पाटकरांनी, डॉक्टर मिनल जोशींनी केला आणि ते एकूण या चर्चेला अधिष्ठान आहे, ते फार महत्त्वाचं आहे. मला एक सांगा आत्ता, की मुळामध्ये अशा प्रकारे सिस्टीम तयार होत जाणं, याच्याकडे एक सामाजिक मानसशास्त्राचे अभ्यासक म्हणून तुम्ही कसं बघता? तुम्ही पोलीस अधिकारी होता, तुमचा एकूण अनुभव मोठा या सगळ्या संदर्भातला, काय वाटतं? सिस्टीम निश्चितपणे बदलत चाललेली आहे आणि एका विचित्र बदलाच्या मार्गाने हा सगळा बदल सिस्टीममध्ये आपण अनुभवतो रोजच्या रोज. आज प्रशासनातल्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे जरी निष्पन्न व्हायचं असलं तरी प्रशासनात एक आत्महत्या झाली या अनुषंगाने आपण आजचा विषय घेऊन चाललो आहे. म्हणून मुद्द्याला धरून बोलतो की प्रशासनामध्ये जी व्यक्ती येते त्याला एक सायकोलॉजिकल ट्रँगल मॅनेज करायचा असतो. पहिला एलिमेंट असतो त्याचा पर्सनल इथिक्स, दुसरा असतो प्रोफेशनल इथिक्स आणि तिसरा असतो पब्लिक इथिक्स, ज्याला तुम्ही अतिशय योग्य प्रकारे सामाजिक मानसिकता किंवा सोशल सायकोसिस असं आपण म्हणू शकतो. या 3 ट्रँगलवर त्याला कसरत करावी लागते. त्याच्या व्यक्तिगत नीतिमूल्याशी कधी व्यावसायिक नीतिमूल्याची क्रॉस झाली तर तिथे त्याला डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, अँगरपासून सुरुवात होते, त्याचं सायकोसिस बदलायला सुरुवात होते. त्याचबरोबर जर त्याच्या पब्लिक इथिक्स आणि त्याच्या पर्सनल इथिक्समध्ये, सोशल इथिक्समध्ये प्रॉब्लेम झाले तर त्याच्यामधून सुद्धा त्याच्या व्यक्तिगत मानसिकतेमध्ये असे काही बदल संभवतात, त्याचे परिणाम हानिकारक त्याच्यावर होऊ शकतात. आता इथे प्रश्न कसा आहे की डी.के. रवींचे जे काही झालं, खून किंवा आत्महत्या, त्याच्यामध्ये पब्लिक इव्हेंट क्राय झालेला आहे, लोकांनी उठाव केलेला आहे. म्हणजे त्याचे पर्सनल इथिक्स आणि पब्लिक इथिक्स किंवा सोशल इथिक्स हे कुठंतरी जुळतात आणि प्रॉब्लेम इथं प्रोफेशनल इथिक्सचा आणि त्याच्या पर्सनल इथिक्समध्ये आलेल्या क्रॉसचा आहे. आता प्रोफेशनल इथिक्स हँडल करत असताना अधिकाऱ्यांनी हे समजूनच घ्यायला पाहिजे की आपण या सिस्टीमचा एक भाग आहो आणि या सिस्टीमबद्दल आपली एक सेन्स ऑफ पजेशन, सेन्स ऑफ ओनरशिप आहे, ही माझी व्यवस्था आहे. आता जेव्हा मी माझी व्यवस्था म्हणतो तेव्हा ती तितकीच जवळ येते आणि जेव्हा दुसरं कोणीतरी त्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करून माझी घुसमट होत असेल तर मी तितका त्याच्यापासून लांब जातो. तर हे जवळ येणं आणि लांब जाणं, बुद्ध्यांक आणि भावनांक, IQ, इंटेलिजंट कोशंट आणि इमोशनल कोशंट, मला वाटतं या 2च्या कसरतीवर एक स्पिरिच्युअल कोशंट म्हणून एक तिसरा बॅलन्सिंग फॅक्टर प्रत्येक अधिकाऱ्याने, प्रशासकीय अधिकाऱ्याने विशेष करून डेव्हलप केला पाहिजे स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये. तर हे तिन्ही फॅक्टर म्हणजे पर्सनल इथिक्स, प्रोफेशनल इथिक्स अँड पब्लिक इथिक्स कॅन बी प्रॉपरली हँडल. आणि अशा प्रकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणाची आज नितांत गरज आहे. हा मुद्दा मी ठासून या ठिकाणी मांडू इच्छितो. प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे. डॉक्टर प्रदीप पाटकर आत्ता
आहेतच आपल्यासोबत. डॉक्टर प्रदीप पाटकर, मगापासून जी आपण चर्चा करतो आहोत की एकूण सिस्टीम किंवा एकूण व्यवस्था परिवर्तन, आपण असं बघतो आहोत की राजकारणामधलं परिवर्तन असेल किंवा समाजकारणातलं परिवर्तन असेल, या सगळ्याच्या मुळाशी मानसिकता किंवा मानसशास्त्र हा खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा भाग असतो. आणि आत्ता आपण जी चर्चा करत आहोत एकूण मानसशास्त्राच्या अनुषंगानं, मला एक सांगा की आता खरोखरच जर या स्वरूपाचा बदल करायचा असेल आपल्याला, समाजकारणामध्ये असेल, एकूण राजकारणामध्ये असेल किंवा व्यवस्थेमध्ये असेल, व्यवस्थात्मक परिवर्तनासाठी मानसशास्त्रीय संदर्भामध्ये नक्की काय केलं पाहिजे, काय वाटतं? मला सर्वप्रथम असं वाटतं की आपण जे म्हणतोय ना की जग बदललं, गेल्या 20 वर्षात ते झपाट्याने बदललं आणि त्याच्यातनं आपल्याला असं दिसून आलं की अगोदरच्या जगात थोडाफार जे काही विचार चालायचे, जे काही चिंतन चालायचं, ते माणूस केंद्रस्थानी ठेवून चालायचं. आता माणूस केंद्रस्थानावरून परिघाकडे फेकला गेला आहे आणि फक्त सत्ता, संपत्ती आणि व्यवस्थापन यांनी मुख्य जागा बळकावलेली आहे. ही जागा बळकावल्यानंतर माणसाचा विचार होणार नाही आणि सिस्टीम अमानुष होतच जाणार, हे आहे. आपल्याला जर त्या ठिकाणी सत्ता, संपत्ती आणि व्यवस्थापन या ठिकाणी पुन्हा एकदा माणसाचं एक प्राधान्य, तिकडे एक उपस्थिती उभी करायला पाहिजे असेल, तर या सगळ्या संदर्भात एका बाजूला एक अतिशय वाईट जग सगळ्याचा ताबा घ्यायला पाहत आहे, लूटमार करायला पाहत आहे, दरोडेखोरी करते आहे ते माणसाच्या संपूर्ण एथिक्सवर आणि मोरॅलिटीवर. या सगळ्याशी सामना देताना ही जी मंडळी तिथे आहेत, व्यवस्थापनात असतील, सत्तेच्या ठिकाणी असतील, या सगळ्या मंडळींना एक आपल्याला संपूर्ण नैतिक बैठक उभी करता आली पाहिजे. म्हणजे जी होती पूर्वी, जो ह्या देशात मोठा प्रयत्न झाला आहे, फुले शाहू आंबेडकरांपासून गांधींपर्यंत हा प्रयत्न झाला आहे की एक वैचारिक बैठक तयार होईल, ज्या बैठकीवर आपण राज्य, देश कसं चालवणार, आपले व्यवहार कसे चालवणार हे आपण ठरवू. ही बैठक मला वाटतं कुठेतरी ढासळत चालली आहे. त्याचं कारणही आहे. त्याचं कारण असं आहे की आता आपण व्यासंग, डीप स्टडी, चिंतन असं कुठेही करायला तयार नाही आहोत. आपण धडाधड ताबडतोब फास्ट रेडीमेड उत्तर शोधायला चालले आहोत आणि फास्ट, इझी आणि लॉट्स ऑफ हे आपली सूत्र झालेली आहेत. या ठिकाणी एक शांतपणे बसून एकमेकांशी विचार करून, आपलं नेटवर्क स्ट्रॉंग करून, चांगल्या माणसांच्या पाठीमागे आपला पाठिंबा लोकांनी उभा करून जर ते मजबूत करायचा प्रयत्न केला तर कुठेतरी माणूस पुन्हा एकदा केंद्रस्थानी येईल. आणि त्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक चांगले उपक्रमही चाललेले असतात, अनेक आंदोलनं मला दिसतात आजूबाजूला होताना. महाराष्ट्रातच काय, देशात कुठे काही घडामोड झाली तर अख्खा देश, त्याच्यातले कित्येक घटक, कित्येक तरुण उभे राहत आहेत आणि आंदोलनं उभी करत आहेत, आपला न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहेत, सामाजिक बांधिलकी दाखवत आहेत. ही सगळी चित्र आशादायक चित्र आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. अक्षय इंडिकर, मला सांगा, आत्ता माध्यमांचा कोलाहल आहे. म्हणजे आपण असं बघतो आहोत की अभिव्यक्तीसाठी तुमच्याकडे उदंड माध्यमं आहेत. जी प्रस्थापित माध्यमं आहेत ती तर आहेतच, पण त्याशिवाय सोशल मीडिया आहे, अनेक माध्यमं आहेत तुम्हाला अभिव्यक्त करू शकणारी. तरीसुद्धा एकूण व्यवस्थात्मक परिवर्तनाच्या अनुषंगानं ही सगळी माध्यमं उपकारकच ठरत आहेत असं दिसत नाही. एकूण या सगळ्या याच्यामध्ये माध्यमांची भूमिका, अभिव्यक्ती याच्याकडे तुम्ही कसं बघताय? जसं आज आम्ही युवा साहित्य संमेलनामध्ये बोलताना मी एक मुद्दा मांडला की जसं काही गोष्टी असतात ज्या बोलून, भाषेतून, संवाद साधून साध्य होतात, तशाच काही गोष्टी असतात ज्या शांततेतून साध्य होतात. तर या शांततेचा विचार पण कुठेतरी, शांततेच्या आतमध्ये दडलेल्या अनेक गोष्टींचा विचार माध्यमांनी मला असं वाटतं की करावा. काहीतरी गोष्टी झाल्यानंतर काहीतरी प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून जर माध्यमं त्या दृष्टीनेच बघत असतील तर त्याच्या मधल्या अवकाशात माध्यमांची काय भूमिका आहे हे पण आपल्याला तपासणं गरजेचं ठरतं. की एक घटना झाली आणि दुसरी घटना घडते, तर या दोन घटनांच्या मधला अवकाश, त्या अवकाशामध्ये विचारांची होणारी घुसमट आणि आपल्या विचारांची माणसं मिळत नसल्यानंतर गाठावं वाटणारं टोक, या सगळ्या ह्याच्यामध्ये माणसांशी असलेल्या संपर्कामध्ये जसं माध्यमं खूप मोठ्या प्रमाणावर संख्यात्मक पातळीवर वाढली आहेत, पण त्या संख्यात्मक पातळीवर वाढत असताना नेमकं काय पद्धतीचं कम्युनिकेशन, काय पद्धतीचा संवाद माध्यमांमधून घडतोय याच्याकडे आपल्याला, मला असं वाटतं की डोळसपणे बघितलं पाहिजे.